नमस्कार, मी केअरिंग चित्रा, शेअरिंग हॅपीनेस, स्वानंद इन्व्हेस्टा. आज 3 नोव्हेंबर म्हणजेच राष्ट्रीय गृहिणी दिन आहे. घर सांभाळणाऱ्या महिलांच्या योगदानाला आदराने आज ओळखलं जातं आहे. गृहिणींनी आपल्या स्वतःच्या कामाचा आदर बाळगला पाहिजे आणि हा जर आदर बाळगला तरच आपल्या आतले सगळे न्यूनगंड बाहेर पडून आपण छानपैकी आत्मविश्वासाने आणि त्याच्याही पुढे जाऊन आर्थिक आत्मसन्मानाने जगू शकू. त्याच्यासाठी कांचन दीक्षित यांनी हा जो लेख लिहिला आहे ना, तो मी तुम्हाला वाचून दाखवते. खूप सुंदर लेख आहे. एकदा एका मंदिराचं बांधकाम सुरू असतं. 3 मजूर काम करत असतात. पहिल्याला विचारतात की तू हे कशासाठी करतोयस? तो म्हणतोय पोटासाठी मर राबतोय, दिवस ढकलतोय. मग दुसऱ्याला विचारतात तू हे काम कशासाठी करतोय? पैसे कमवतोय, त्यामुळे माझा उदरनिर्वाह होतोय, कुटुंबियांना पण मी काही पैसे देऊ इच्छितो म्हणून मी काम करतोय, म्हणजे माझ्यासाठी करतोय. तिसरा म्हणतोय मी देवाचे मंदिर बांधतोय, किती भाग्यवान आहे, देवाने मला हे काम दिलंय. काम मात्र एकच आहे, पण कष्टही तिघही जण करतात, पण मनातला जो भाव आहे त्यांचा तो वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा कामाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. स्वतःचा आदर जर सगळे करू शकलो आपण तिसऱ्या माणसासारखे, तर आपणही तितकेच आत्मविश्वासू हो, नाही का? तर आपल्या ज्या गृहिणी आहेत त्यांना पण देवाने असंच काम सोपवलं आहे. कोणीतरी काय म्हणतं आहे आपलं मरमर कष्ट करायचं, जगायचं. दुसरं काय म्हणतोय माझ्या मुलाबाळांचं चांगलं पालनपोषण होण्यासाठी मी काम करते आहे आणि माझं पण भागून जातं आहे त्याच्यामध्ये. तिसरी काय म्हणते आहे की माझं कुटुंब हेच माझं मंदिर आहे आणि या मंदिरासाठी प्रत्येकाचं व्यवस्थित सगळं होण्यासाठी, त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळण्यासाठी मी काम करते. म्हणजे कामं तिघंजणं सेम करत आहेत. कसलं? घराचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन, काही बारीक सारीक गोष्ट हवं नको ते सगळं बघतायत, पण त्यांचा प्रत्येकाचा जो हेतू आहे तो वेगवेगळा आहे. तर सर्वात प्रथम गृहिणींसाठी पहिला धडा म्हणजे स्वतःचा आदर करणे. आपल्या मनातला न्यूनगंड जो आहे ना तो बाहेर काढून आपल्या मनातला जो आत्मविश्वास आहे तो वाढवून जगणं आणि पुढचा प्रवास सोपा करणं हेच आहे. त्याच्यासाठी गृहिणींनी नक्की काय करायचं आहे? आत्मविश्वास कशाने वाढतोय? हे सर्व आपण कामं करतोय, कुटुंबासाठी करतोय, हे सगळं ठीक आहे, पण गृहिणींनी नक्की काय करायचं? एखादी वही घ्या. डायरी नाही मिळाली तरी चालेल, पण वही असतेच. हल्ली काय असतं की काही त्याच्यात पेपर्स जे आहेत, कागद, ते रिकामी असतात. तर त्याच्यावर काय करायचं आहे? स्वतःचं इंट्रोडक्शन म्हणजेच आपला परिचय लिहायचा आहे. हे अगदी सुरुवातीपासून आपण कसं शिक्षण घेतलं, कुठले उद्योग केले छोटे छोटे, त्याच्यानंतर आपल्याला त्या उद्योगात कोणतं यश आलं, काही नोकऱ्या करून पाहिल्या असतील आपण, तर त्या लिहायच्या आहे. काही नसेल तर खूप काही सापडेल. कोणी क्रोशाचं विणकाम करत होत्या का, कोणी योगाचे क्लासेस केले आहेत का, कोणी मुलांना शिकवण्याचं काही केलं आहे का. आणि अशी छोटी छोटी धडपड आपली लग्नाआधी आणि लग्नानंतर ही चालूच होती. आणि मग वेळ लागला तरी चालेल, पण आठवा आणि हळूहळू लिहा. त्याच्यामध्ये काय काय येईल, कला येतील, छंद येतील, वेगवेगळ्या आवडीनिवडी झाले ते लिहा. आणि कधीतरी आपलं कोणीतरी कौतुक करतंच की या सगळ्या गोष्टींचं, तर कोणी दिलेली दाद आठवा, कौतुक आठवा. असे सगळे क्षण जे मनाला तुमच्या आनंदून गेले, स्पर्शून गेलेले ते लिहा.
आता थोडक्यात स्वतःची बरीच माहिती गोळा झालेली असेल. लक्षात घ्या, आजवर जगलेले आयुष्य हा एक प्रवास आहे. सामान्य गृहिणी दररोज शिकत असते. फक्त तिच्या ज्ञानाला जगाच्या भाषेत किंमत येण्यासाठी योग्य तो आकार द्यावा लागतो, नियोजन करावं लागतं. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी ते प्रौढ स्त्री किती पदार्थ शिकते आणि शिजवू शकते याचा विचार करा. एखादी स्त्री जर केटरिंगच्या व्यवसायात रूपांतर करत असेल ह्या सगळ्याच रेसिपींचं, तर मंदिराच्या मजुराचे उदाहरण घ्या. कामाचा अभ्यास झाला तरी कधीतरी गुण मिळतातच. आता आहोत तिथून प्रवास सुरू करायचा आहे, त्यातच स्वतःचा आदर कसा वाढेल ते पाहायचं आहे. त्यात काहीतरी भर टाकली तर यासाठी रोज काहीतरी नवीन शिकायचं आहे हा नियम करायचा. यासाठी वहीमध्ये आज मी नवीन काय शिकली आहे ते लिहून काढायचं. वर्तमानपत्रातला एखादा विज्ञानाची माहिती देणारा लेख लिहून काढा. कात्रणें कापून जमवायला सुरुवात करा. एखादी नवीन रांगोळी काढून बघा. मुलाचा अभ्यास घेण्याचे काम यांत्रिकपणे करूच नका. सगळे त्यांच्याबरोबर शिका. त्यांच्यासारखेच नियम सूत्र पाठ करा. यूट्यूबवर एखादा पदार्थ पहा, तो लिहून काढा आणि करून पण बघा. आठवड्यातून 2 तरी नवीन पदार्थ मी करून पाहणारच हा असा एक नियम मनाशी करा. योगासनाचा, व्यायामाचा एखादा नवीन प्रकार शिका, पण लिहा आणि तो व्यवस्थित करा. एखादा चांगला जोक, कविता वाचली ती लिहा. शिकण्याची एकही संधी गमावू नका. आता आपण स्व-आदर डायरी लिहिली होती, त्यात ते जमा करायला सुरुवात करा. विषयाचे बंधन ठेवू नका. नवीन विषय वाचला की वहीत मुद्दे लिहून काढा. फ्लो चार्ट पद्धत शिका. मुलं शिकवतील त्या पद्धतीने रोज 1 मिनिट द्या. रोज काहीतरी नवीन करा आणि लिहा. महत्त्वाचं म्हणजे लिहा. आता ही तुमची मैत्रीण आहे. कंटाळा आला, नैराश्य आला तर वाचायचं की आपण आत्तापर्यंत काय काय कमवलं आहे, आपण आत्तापर्यंत काय काय केलं आहे. आणि एखाद्या कार्यक्रमात लहानशा गेट टुगेदरमध्ये ह्याच्यातलं काहीतरी म्हणता आलं तर चांगलंच आहे ना. त्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. मेंदूची अभ्यास करण्याची सवय पुन्हा झाली तर काहीही चमत्कार घडू शकतात, अगदी कोणत्याही वयात. आता मला याचा काय उपयोग, आता मी शिकून काय करणार, अशी वृत्ती सोडून द्या. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की स्वचा आदर करण्यासाठी हे आपण करतोय. घर सांभाळणे हे नियोजनाचे आव्हान आहे. व्यवस्थापनाचे सर्व कौशल्य शिकावे लागते, तरच गृहिणी जगण्याचा आनंद घेऊ शकते. तुम्हाला तुमचा स्व-आदर वाढल्यानंतर आत्मविश्वास वाढणारच आहे. तर हा कांचन दीक्षितांचा लेख कसा वाटला ते मला तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचा आत्मविश्वास वाढल्यावर तुम्हाला आत्मनिर्भर व्हायचं असेल, काही आर्थिक नियोजन करायचं असेल तर तुम्ही माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊ शकता. हा जो व्हिडिओ आहे त्याच्याखाली मोर असं लिहिलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून बघा, इथे लिंक असेल किंवा कमेंट बॉक्समध्ये तर तुम्हाला नक्कीच माझी लिंक मिळेल. तर फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलात की तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता. तिथे रिप्लाय प्रायव्हेटली असं असेल, वरती ते डॅशबोर्ड आहेत तिथे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जाल आणि मी एखादा मेसेज पाठवलेला असेल तुम्हाला किंवा एखादी पोस्ट आवडली असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही मला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. धन्यवाद. चित्रा राऊत, स्वानंद इन्व्हेस्टा, 9819667599.